हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पेपर 2 साठी प्रिपरेशन करायचं आहे. जी येणारी एक्झाम आहे महाराष्ट्र सेट एक्झाम. त्यामध्ये जर हायेस्ट स्कोर करायचा असेल तर आपल्याला पेपर 2 मध्ये इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचे काही एमसीक्यूज बघायचे आहेत. सो या व्हिडिओमध्ये 50+ एमसीक्यूज मी ऍड केले ज्याने तुमची प्रॅक्टिस होईल आणि या युनिटची प्रॅक्टिस झाल्यामुळे स्कोर वाढवण्यास मदत होईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये युजफुल ठरणार आहे. सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी. लास्ट संधी म्हटलं तरी चालेल. तुम्ही या एक्झामसाठी जर टार्गेट करत असाल तर त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्स साठी स्पेशल 30 डेज क्रॅश कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या क्रॅश कोर्स मध्ये संपूर्ण तुमचा सिलेबस कव्हर करून घेतला जाईल. क्विक रिव्हिजन नोट्स तुम्हाला दिले जातील. रेकॉर्डेड आणि लाईव्ह सेशन्स तुम्हाला दिले जातील. तसंच तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा इथे होईल. आणि पहिल्यांदाच ग्लोबल ऑनलाईननी फीस मध्ये खूप मोठी सवलत घेऊन आलो आहोत आम्ही. ऑलमोस्ट 60% डिस्काउंट इथे तुम्हाला दिलेला आहे आणि डिस्काउंट नंतर फीस होते 4000 फॉर 1 मंथ. जनरली हा कोर्स जो आहे तो 1 इयरचं व्हॅलिडिटी असते, पण याची एक्झाम पर्यंत व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे आणि 4000 मध्ये संपूर्ण मटेरियल तुम्हाला मिळेल प्रिपरेशनसाठी. सो इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही आणखीन डिटेल घेऊ शकता किंवा तुमचं नाव नोंदवू शकता किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये एमएससी इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच प्रिपरेशनला सुरुवात करा. ही जी ऑफर आहे ती 25 जून पर्यंतच व्हॅलिड आहे, कारण 30 डेज क्रॅश कोर्स जो आहे तो 25 जून पासून स्टार्ट होतोय. सो आपलं नाव तिथे रजिस्टर असलं पाहिजे आणि प्रिपरेशनला सुरुवात केली पाहिजे. यासाठी आपलं नाव नोंदवून प्रिपरेशन सुरू करूया. आजच्या पहिल्या प्रश्नापासून, अंडर इम्परफेक्ट कॉम्पिटिशन फर्म्स जनरली प्रोड्यूस. आता अपूर्ण स्पर्धेअंतर्गत उद्योग सामान्यतः कोणत्या प्रकारच्या वस्तू तयार करतात? त्याच्यामध्ये आपल्याला इम्परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे कोणत्या राहिल्या की ज्या परफेक्ट कॉम्पिटिशनचे वैशिष्ट्य नाहीयेत. त्याच्या व्यतिरिक्त जे कॉम्पिटिशन असणार ते इम्परफेक्ट कॉम्पिटिशन असणार आहे. तर इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये ऑप्शन्स आहेत होमोजेनस प्रोडक्ट्स, differentiated products, public goods and free goods. These are the options and the correct answer is option B, differentiated products. कसं? इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सर्व वस्तू सारख्या नसतात हे आपल्याला माहिती आहे, कारण प्रत्येक कंपनी म्हणजे आता डुओपॉली किंवा ओलिगोपॉली बघा तुम्ही, त्यांचा थोडासा फरकाने आपल्याला ती कंपनी किंवा ती फर्म ओलिगोपॉली किंवा इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये येते. परफेक्ट कॉम्पिटिशनचे काय वैशिष्ट्य आहेत की भरपूर सेलर्स, भरपूर हे असतात, खरेदीदार असतात, कस्टमर्स असतात. पण इम्परफेक्ट मध्ये तसं नसतं, फ्यू सेलर्स असतात, बरोबर. सो तेच इथे डिफरन्शिएटेड प्रोडक्ट्सने ते फ्यू सेलर्स आपल्याला वेगळी क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक कंपनी आपली वस्तू वेगळी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. जसं पेप्सी, कोको कोला, सॅमसंग, विवो मोबाईल्स हे काय आहेत? इम्परफेक्ट कॉम्पिटिशनचे एक्झाम्पल्स आहेत. ओके. सो सर्वच प्रोडक्ट काय करतात? एकाच गरजेचे असले तरी त्यांची क्वालिटी वेगळी असते, ब्रँड वेगळे असतं, डिझाईन वेगळं असतं, म्हणजे त्यांचं डिफरन्शिएटेड प्रोडक्ट इथे असतं. सो जे पूर्ण स्पर्धा असते त्याच्यामध्ये प्रॉडक्ट्स कसे असतात? होमोजेनियस. ओके. आणि जे डिफरन्शिएटेड असतात त्यांना आपण काय म्हणतो? मग इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये डिफरन्शिएटेड प्रोडक्ट्स असतात. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन इन इंटरनॅशनल ट्रेड वॉज मेनली एक्सप्लेन बाय. आंतरराष्ट्रीय व्यापारातील मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन सिद्धांत प्रामुख्याने कोणी मांडलेला आहे? सो हे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये ऍडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, पॉल क्रुगमन, केन्स. अँड द करेक्ट आन्सर इज ऑफकोर्स पॉल क्रुगमन. ठीक आहे. पॉल क्रुगमन यांनी इंटरनॅशनल ट्रेड मध्ये मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं महत्व सांगितलेलं आहे प्रामुख्याने. त्यांच्यामध्ये काय आहे? देश समान वस्तूंचा व्यापार करतात, बरोबर आहे. सो लार्ज स्केल प्रोडक्शन मुळे कॉस्ट कमी होते. जसं सांगितलं होतं मी बुक्स एक्झाम्पल, तुम्ही जर 500 बुक प्रिंट करत असाल तर तुम्हाला एक कॉपी जवळपास समजा काही असेल 70-80 जे काय असेल ते प्राइस मिळेल. ठीक आहे. पण जर तुम्ही त्याच 2000 क्वांटिटी घेत असाल, म्हणजे मॅक्सिमम जास्त लार्ज स्केल वरती तुम्ही प्रोडक्शन करणार असाल, त्याची कॉस्टिंग जी आहे त्या विक्रेत्याला सुद्धा, प्रोडक्शन करण्याला सुद्धा कमी मिळते आणि त्यामुळे ती तुम्हाला कमी पैशामध्ये मिळते. सो हे इथे काय म्हणू शकतो आपण, ही जी लार्ज स्केल प्रोडक्शन मुळे कॉस्ट कमी होते हे एक्झाम्पल आपल्याला पॉल क्रुगमन यांनी दिले. हा सिद्धांत आपल्याला याच्यात मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये मांडलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल देते त्याच्यामध्ये की भारत आणि कोरिया दोन्ही देश कार एक्सपोर्ट करतात आणि इम्पोर्ट पण करतात, बरोबर, लार्ज स्केल वरती, आणि त्याच्यामध्ये त्यांना कॉस्ट जे आहे ते काय कमी पडतं आणि अशा पद्धतीने त्याचा व्यापार होतो. सो मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला पॉल क्रुगमन यांनी हा सिद्धांत दिलेला आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, डम्पिंग म्हणजे काय? डम्पिंग मीन्स, ऑप्शन ए, एक्सपोर्टिंग गुड्स ॲट हाय प्राइसेस, सेलिंग गुड्स अब्रॉड बिलो डोमेस्टिक प्राइस, import restrictions, currency appreciation.
सो दीज आर द ऑप्शन्स. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की डम्पिंग मध्ये काय होतं की बाहेरचा कोणीतरी आपल्या घरात शिरून त्याची वस्तू आपल्या वस्तूपेक्षा कमी पैशाला विकतो आणि याला काय होतं मग लोक अट्रॅक्ट होतात. जसं चायनाचे प्रोडक्ट्स तुम्ही बघितले असतील. काय असतं याच्यामध्ये चायना प्रोडक्ट्स मध्ये अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि प्लस त्याची प्राइसही कमी असते. मग आपले जे लोक असतात म्हणजे आपल्या कंट्रीमधले जे लोक आहेत ते दुसऱ्या वस्तूची म्हणजे दुसऱ्या कंट्रीच्या वस्तूंची मागणी करत असतात. हे यालाच आपण काय म्हणतो डम्पिंग म्हणतो. म्हणजे एखादा देश आपल्या देशातील किमतीपेक्षा कमी किमतीत वस्तू परदेशात विकतो, याला डम्पिंग म्हणतात. सो यापैकी मग ऑप्शन कुठला असणार आहे? सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सेलिंग गुड्स अब्रॉड बिलो डोमेस्टिक प्राइस. ठीक आहे, परदेशात वस्तू देशांतर्गत किमतीपेक्षा कमी किमतीत विकणे. याचे पर्पज काय असतात माहितीये? फर्स्ट तर आहे फॉरेन मार्केट काबीज करणं. ठीक आहे, फॉरेन मार्केट कॅप्चर करणं. देन सेकंड जस्ट ऑप्शन हे याचं कॉम्पिटिशन कमी करणे. ठीक आहे, हे डम्पिंगचे उद्दिष्ट आहेत. डम्पिंग याच्यासाठी केले जाते, राईट. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बॅलन्स ऑफ पेमेंट रेकॉर्ड, भरणा ताळेबंद किंवा व्यवहार तोल जो आहे त्याच्यामध्ये काय नोंदवलं जातं? ऑप्शन्स आहेत ओनली एक्सपोर्ट, ओनली इम्पोर्ट्स, ऑल इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन विथ रेस्ट ऑफ द वर्ल्ड, ओनली कॅपिटल ट्रान्झॅक्शन्स. सो बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय की एखाद्या देशाचा उर्वरित जगाशी असलेले सर्व आर्थिक व्यवहार, एक एक ए नावाची कंट्री असेल तर ए कंट्री बी किंवा इकडे सी किंवा डी ई कुठल्याही जगाच्या कोपऱ्यामध्ये जी कोणती कंट्री असेल त्यांच्याशी जे काही व्यवहार असतात ते आपण कशामध्ये लिहितो? या बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये लिहितो. याच्यात एक्सपोर्ट असेल, इम्पोर्ट असेल, फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल, लोन असतील, सर्व्हिसेस असतील, सगळं येतं. सो त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो. मग दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी, ऑल इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. ओके, करंट अकाउंट प्लस कॅपिटल अकाउंट इज इक्वल टू बॅलन्स ऑफ पेमेंट असं आपण म्हणतो. द नेक्स्ट क्वेश्चन, विच अकाउंट ऑफ बीओपी रेकॉर्ड्स एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट? बीओपी मधील निर्यात आणि आयात कोणत्या खात्यात नोंदवली जाऊ शकते? जसं मी सांगितलं की बीओपी इज इक्वल टू करंट अकाउंट प्लस कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, कॅपिटल अकाउंट. सो याच्यामध्ये करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट याच्यामध्ये सगळ्यात पहिले करंट अकाउंट मध्ये काय काय ऍड होतं? गुड्स ट्रेड, सर्व्हिसेस, इन्कम, ट्रान्सफर, हे सगळं याच्यामध्ये करंट अकाउंट मध्ये जातं. मग करंट अकाउंट मध्ये काय असतात? विजिबल प्लस इनविजिबल ट्रेड्स असतो. आणि आपल्याला याच्यामध्ये विचारलेलं की एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. मग एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हे काय आहे? विजिबल इनविजिबल ट्रेड आहे. मग कोणत्या खात्यामध्ये येणार आहे हे? करेक्ट आन्सर आहे करंट अकाउंट, ऑप्शन बी. गॉट इट? Okay, the next question, balance of payment disequilibrium can be corrected. आता बॅलन्स ऑफ पेमेंट कधी होऊ शकतो, इक्विबिलियम कधी होऊ शकतो? जेव्हा एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ह्या एकाच ठिकाणी येतील तेव्हा इक्विबिलियम होईल. पण मग आता डिसइक्विबिलियम जर होणार की इम्पोर्ट जास्त आणि एक्सपोर्ट कमी किंवा एक्सपोर्ट जास्त आणि इम्पोर्ट कमी, तर याच्यामध्ये हा डिसइक्विबिलियम जो आहे, असमतोल जो आहे तो कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? ऑप्शन आहे एक्सचेंज रेट ऍडजस्टमेंट, मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी, ऑल ऑफ द अबोव. तर ह्याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबोव. आता प्रत्येक गोष्ट जी आहे ती कशा पद्धतीने वापरली जाऊ शकते हे आपल्याला माहिती की एक्सचेंज रेट ऍडजस्टमेंट केली पाहिजे तेव्हा एखादी कंट्री स्टेबल होऊ शकते. मॉनिटरी पॉलिसी मध्ये काय होऊ शकतं की जे काही वेगवेगळे रेट आहेत ते वेळोवेळी कमी जास्त केल्याने इकॉनॉमी स्टेबल होऊ शकते किंवा बीओपी सुद्धा स्टेबल होऊ शकतो. फिस्कल पॉलिसी पण सेम मनी मार्केट कंट्रोल करण्यासाठी वापरली जाते. मग याच उपायाने आपण डिसइक्विलिब्रियम जो आहे तो कमी करू शकतो. करन्सी डिव्हॅल्युएशन काय होतं? एक्सपोर्ट वाढवते आणि इंटरेस्ट रेट वाढला तर इम्पोर्ट कमी होतो. सो यांच्या मदतीने, या तीन गोष्टींच्या मदतीने हा जो असमतोल आहे तो कमी केला जाऊ शकतो. म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. The next question, devaluation refers to चलन अवमूल्यन म्हणजे काय? ऑप्शन आहे increase in currency value, official reduction in currency value, rise in export, fall in import, and these are the options. ठीक आहे, आता devaluation म्हणजे काय ते सांगायचंय. तर लक्षात घ्या, devaluation म्हणजे नेमकं काय होतं? येस, सरकारकडून जाणून बुजून देशाच्या चलनाचे मूल्य कमी करणे म्हणजे डिव्हॅल्युएशन. सपोज लेट्स टेक एन एक्झाम्पल की 1 रुपया हा डॉलर मध्ये किती आहे? डॉलर 0.015 आहे. ओके, आता तो 1 रुपयावरून 1 रुपयाची किंमत बरोबर 0.0
0.12 झाले. ठीक आहे, म्हणजे हे काय झालंय, कमी झालंय. म्हणजे इफेक्ट याच्यामध्ये काय होतंय, तर त्याची व्हॅल्यू कमी होते. आता 15 वरून 12 वर झाला म्हणजे 1 रुपयाचं आपलं वाढलंय. पण डिव्हॅल्युएशन कसं होणार आहे, कमी होणार. ही डॉलरची किंमत इथे कमी झाली आपण सांगू शकतो, राईट. आता डॉलरची प्राइस काय 95, आधी काय होती 65. म्हणजे आपल्या रुपयाचं काय झालंय, अवमूल्यन झालंय. तर त्याला आपण डिव्हॅल्युएशन म्हणतो. सो यापैकी कुठला आन्सर करेक्ट येणार आहे, ऑप्शन बी, रिडक्शन, ऑफिशियल रिडक्शन इन करन्सी व्हॅल्यू. मूल्यामध्ये किंवा करन्सी व्हॅल्यू मध्ये आपल्याला काय दिसतं, रिडक्शन, कमी दिसतं. तर नेक्स्ट आहे फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट इज डिटरमाइंड बाय. आता लवचिक विनिमय दर जो आहे तो कोण ठरवतो, गव्हर्नमेंट, IMF, डिमांड अँड सप्लाय फॉर फॉरेन एक्सचेंज अँड DWTO. सो याच्यामध्ये काय आहे, आपण बघितलं होतं की जो फ्लोटिंग एक्सचेंज रेट आहे तो मार्केटमध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत त्यांची मागणी आणि पुरवठा दोन्ही कशा आहेत त्याच्यानुसार हे जे रेट आहे तो चेंज होत असतो. फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट मार्केट फोर्सेसवर आधारित असतो. जर डॉलरची डिमांड वाढली तर डॉलर महाग होतो, सप्लाय वाढला तर डॉलर स्वस्त होतो. सो अशा पद्धतीने इथे होतो. सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. डिमांड अँड सप्लाय फॉर फॉरेन एक्सचेंज इज डिटरमाइंड, फ्लेक्सिबल exchange rate is determined by this demand and supply. ठीक है. Then next question, purchasing power parity is given by. Purchasing power parity theory was developed by, याच्यामध्ये तुम्हाला बर्गरचं एक्झाम्पल आठवत असेल. इंडियामध्ये पण बर्गर भेटतो, USA मध्ये पण बर्गर भेटतो, पण दोघांच्या प्राइस मधला जो काही रेशिओ आहे त्या रेशिओला आपण काय म्हणतो, त्या दोघांची ती त्या कंट्री मधल्या लोकांची ती पर्चेसिंग पॉवर पॅरिटी आहे. ठीक आहे. सो हा जो सिद्धांत आहे हा दिलेला कोणी आहे, ऑप्शन ए केन्स, गुस्टो कॅसल, रिकार्डो अँड हार्डलर. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, गुस्टो कॅसल. ठीक आहे. बर्गरचे एक्झाम्पल स्पेशली मॅकडोनल्डचं एम कॅपिटल सॉरी मोठा एम जो आहे तो लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या पर्चेसिंग पॉवर पॅरिटी कधीही विसरणार नाही. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, फॉरेन एक्सचेंज मार्केट डील्स इन. परकीय विनिमय बाजारात कोणत्या गोष्टींचा व्यवहार होतो, अँड दीज आर द ऑप्शन्स, गुड्स, गोल्ड ओनली, शेअर्स ओनली, फॉरेन करन्सीज अँड कमोडिटीज. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, फॉरेन करन्सीज. फॉरेन करन्सीज मध्ये काय येतं, मग फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये डॉलर येतो, युरो येतो, येन येतं, पाऊंड येतो, रुपी येतं, अजून बरेचसे जे डॉलर्स आहेत हे सगळे फॉरेन करन्सी मध्ये येतात. फॉरेन एक्सचेंज मार्केटच्या डील मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. देन नेक्स्ट आहे आर्बिट्रेज इन फॉरेन एक्सचेंज मार्केट मीन्स. परकीय विनिमय बाजारातील आर्बिट्रेज म्हणजे काय, ऑप्शन ए करन्सी स्पेक्युलेशन, बोरोइंग फंड्स, टेकिंग एडवांटेज ऑफ एक्सचेंज रेट डिफरन्सेस, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. These are the options. ठीक आहे. अँड करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन सी. आता याच्यामध्ये आर्बिट्रेज म्हणजे काय, एक एक्झाम्पल सांगते की एका मार्केटमध्ये करन्सी स्वस्त घेऊन दुसऱ्या मार्केटमध्ये महाग विकून जे काही नफा असेल तो मिळवणे. समजा मुंबईमध्ये, लेट्स टेक एन एक्झाम्पल, मुंबईमध्ये $1 किंमत आहे 82 रुपये. ठीक आहे. दिल्लीमध्ये जी प्राइस आहे ही, आता ही सगळीकडे समजा इंडियामध्ये सेमच आहे पण एक्झाम्पल आपण घेतोय, 84 रुपये. मग आता काय करणार, मुंबईमधून आपण एक्स्ट्रा डॉलर घेणार आणि ते दिल्लीमध्ये सेल करणार. हे 2 रुपये एक्स्ट्रा जे आहे तो प्रॉफिट, जो डिफरन्स आहे तो व्यक्ती घेणार. ह्याला आपण आर्बिट्रेज इन द फॉरेन मार्केट असं म्हणतो. ठीक आहे. सट्टे असं म्हणजे ह्याला आपण येस, आर्बिट्रेज इज द करेक्ट वर्ड. त्याला मराठी वर्ड काय आहे, आय डोंट रिमेंबर, मी आठवलं तर सांगेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टर्म्स ऑफ ट्रेड रेफर्स टू. व्यापाराच्या अटी म्हणजे काय किंवा व्यापार शर्ती म्हणजे काय. ऑप्शन ए एक्सपोर्ट प्राइस, इम्पोर्ट प्राइस रेशियो, इम्पोर्ट ड्युटी रेट, एक्सचेंज रेट, GDP रेशियो. These are the options and the correct answer is option A, export price divided by import price ratio. व्यापार शर्ती किंवा व्यापार अटी ज्या आहेत हे आपल्याला काय दाखवतात, देशाची एक्सपोर्ट प्राइस किती आणि इम्पोर्ट प्राइस किती यांच्यामधील रेशिओने आपल्याला टर्म्स ऑफ ट्रेड जो आहे तो मिळतो. सो जास्त जर म्हणजे जो टर्म्स ऑफ ट्रेड जेवढा जास्त तेवढा देशासाठी फायदेशीर असतो. थोडक्यात काय, इम्पोर्ट प्राइस कमी असले पाहिजे, एक्सपोर्ट प्राइस जास्त असले पाहिजे. तो जर जास्त असेल म्हणजे टर्म्स ऑफ ट्रेड जास्त आहे आणि तो देशासाठी कसा असतो, फायदेशीर असतो. त्याच्यामध्ये 3 प्रकार आपण बघितलं होतं, म्हणजे फायदेशीर, बॅलन्स आणि तुटीचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक्सपोर्ट जास्त असेल त्यावेळेस तो फायद्याचा असतो आपण सांगू शकतो.
द नेक्स्ट आहे इम्प्रुव्हमेंट इन टर्म्स ऑफ ट्रेड मीन्स. आता व्यापाराच्या अटीमध्ये सुधारणा म्हणजे नेमकं काय, जे मी एक्सप्लेन केलं त्याच्यावरून तुम्ही करेक्ट आन्सर देऊ शकता. दीज आर द ऑप्शन्स. एक्सपोर्ट प्राइसेस राईज रिलेटिव्ह टू द इम्पोर्ट प्राइसेस, import prices rise more, currency depreciation, trade depreciation. These are the options. आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, एक्सपोर्ट प्राइसेस रिलेटिव्ह टू द इम्पोर्ट प्राइसेस. ऑफकोर्स मी मागच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं, जर एखाद्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा कमी असेल, म्हणजेच निर्यात जास्त असेल, त्यावेळेस त्या टीओटी म्हणजे टर्म्स ऑफ ट्रेड हे कसे असणार आहेत, गुड असणार आहेत. ठीक आहे, चांगले असणार आहेत. मग ह्या सुधारण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्सपोर्ट प्राइसेस वाढवलं पाहिजे रिलेटेड टू इम्पोर्ट प्राइस, अँड दॅट विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन ए. ठीक आहे, कमी एक्सपोर्ट करून जास्त इम्पोर्ट घेता येतात, पण कधी कमी. ठीक आहे, एक्सपोर्ट प्राइसेस आयातीच्या किमतीपेक्षा जास्त वाढतात तेव्हा टीओटी सुधारतं. देन नेक्स्ट क्वेश्चन, ट्रेड मल्टीप्लायर काय स्पष्ट करते. ऑप्शन ए, इफेक्ट ऑफ ट्रेड ऑन नॅशनल इन्कम, एक्सचेंज रेट चेंजेस, टॅरिफ रेट्स, मॉनिटरी एक्सपान्शन. तर याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एक्सपोर्ट वाढले की नॅशनल इन्कम पण वाढतं, त्याला आपण ट्रेड मल्टीप्लायर म्हणतो. याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन ए, इफेक्ट ऑफ ट्रेड ऑन नॅशनल इन्कम, व्यापाराचा राष्ट्रीय उत्पन्नावरती परिणाम. एमपीएस आणि एमपीएम. ठीक आहे, म्हणजे सेव्हिंग, बेविन आणि इथे प्रपोन्सिटिव्ह इम्पोर्ट, या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला ट्रेड मल्टीप्लायर समजतं. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, टॅरिफ इज, टॅरिफ म्हणजे काय. ऑप्शन ए, एक्सपोर्ट सबसिडी, टॅक्स ऑन इम्पोर्ट, टॅक्स ऑन एक्सपोर्ट, करन्सी कंट्रोल. टॅरिफ म्हणजे सांगितलं तुम्ही की टॅक्स एक प्रकारचा, जेव्हा दुसऱ्या देशातून आपल्या देशात वस्तू येत असेल तर आपल्या देशातल्या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी हा टॅक्स लावला जातो. आयात शुल्क ज्याला आपण म्हणतो, आयात वस्तूंवर लावलेल्या टॅक्सला आपण टॅरिफ असं म्हणतो. ठीक आहे, सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, टॅक्स ऑन इम्पोर्ट. सबसिडी तर नाही, टॅक्स ऑन एक्सपोर्ट नाहीये, फक्त आपण आयातीवरचा टॅक्स म्हणू शकतो. डोमेस्टिक इंडस्ट्रीजचं प्रोटेक्शन, संरक्षण करण्यासाठी हा टॅक्स लावला जातो आणि ऑफकोर्स त्याच्यातून गव्हर्नमेंटला रिव्हेन्यू पण मिळतो. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16, इम्पोर्ट कोटा इज अ, आयात कोटा हा कोणत्या प्रकारचा अडथळा आहे. आपण बघितलं होते दोन प्रकारचे अडथळे आहेत व्यापारामध्ये, एक तर टॅरिफ बॅरियर्स आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स. सो कोटा हा कुठल्या प्रकारचा अडथळा आहे. ठीक आहे, आता एक्सचेंज कंट्रोल आणि सबसिडी तर ऑप्शन याच्यातून कट होतात, कारण डायरेक्ट दोनच ऑप्शन राहतात, टॅरिफ आणि नॉन टॅरिफ. तर टॅरिफ, टॅरिफ म्हणजे आपण बघितलं की टॅक्स, त्यामध्ये पण कुठला टॅक्स, इम्पोर्ट टॅक्स. ठीक आहे, इम्पोर्ट टॅक्स आहे. मग इम्पोर्ट कोटा आणि इम्पोर्ट टॅक्स हे डिफरंट गोष्टी आहेत. टॅक्स जेव्हा एखादी वस्तू आपल्या देशात कोणी आणत असेल तर त्या व्यक्तीला भरावा लागतो, आणि इम्पोर्ट कोटा म्हणजे ह्या टॅक्स शिवाय या इम्पोर्ट आणणाऱ्या वस्तूमध्ये वर्षभरात फक्त तुम्ही 1000च वस्तू इथे आणायच्या, त्याच्यापेक्षा जास्त आणायची नाही. इंडिया फक्त 10,000 कारची इम्पोर्ट करण्याची परवानगी देते, म्हणजे हा काय कोटा ठरलेला आहे. याच्यामध्ये कुठेही पैशाचा विषय आला का, किंवा टॅक्सचा किंवा व्हॅल्यू, मनी व्हॅल्यूचा विषय आला का, नाही आला, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो की नॉन टॅरिफ बॅरियर्स. ओके, सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर ओव्हर हियर. हा टॅक्स नसल्यामुळे नॉन टॅरिफ बॅरियर असं इथे आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, अँटी डम्पिंग ड्युटी इज इम्पोज टू, अँटी डम्पिंग ड्युटी का लावली जाते. तर डम्पिंग म्हणजे काय हे तर समजलं आपल्याला, की बाहेरच्या देशातील लोक येतात, कमी पैशाला आपल्या वस्तूच्या किमतीपेक्षा कमी किमतीला ते वस्तू विकतात, त्याला डम्पिंग म्हणतात. मग अँटी डम्पिंग का केली पाहिजे, कारण फॉरेन कंपनीज खूप स्वस्त वस्तू विकून लोकल इंडस्ट्रीजला नुकसान पोहोचून त्या बंद करू शकतात, म्हणून सरकारला ही अँटी डम्पिंग ड्युटी लावावी लागते फेअर कॉम्पिटिशन मेंटेन करण्यासाठी. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर कोणता असणार आहे ऑप्शन्स पैकी, मग ऑप्शन बी, रिस्ट्रिक्ट अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, अन्यायकारक व्यापार पद्धती रोखण्यासाठी गव्हर्नमेंटला अँटी डम्पिंग ड्युटी लावावी लागते. द नेक्स्ट क्वेश्चन, गॅटचे पूर्ण रूप काय. इथे फुल फॉर्म विचारलेला आहे. सो ऑप्शन आहे, जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, ग्लोबल असोसिएशन फॉर ट्रेड अँड टॅरिफ, जनरल असोसिएशन ऑफ ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये असोसिएशन वर्ड आहे, ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट वर्ड आले आणि असोसिएशन पण आलं. हे गॅट काय अग्रीमेंट आहे हे तर आपल्या लक्षात येतं. अग्रीमेंट वरून आपल्याला ए आणि डी दोन ऑप्शन भेटतात, पण गव्हर्नमेंट अग्रीमेंट नाहीये, हे गव्हर्नमेंटचं कुठल्याही प्रकारचं अग्रीमेंट नाहीये, हे पूर्ण देशातले वेगवेगळ्या कंट्रीज एकत्र येऊन केलेलं आहे. सो इथे गव्हर्नमेंट नाही म्हणणार आपण. मग ऑप्शन काय असणार आहे करेक्ट, ऑप्शन ए, जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड
ट्रेड. ठीक आहे, कधी सुरू झाली होती गॅट? 1947. नंतर काय झाले त्याचं उत्रूपांतर? WTO मध्ये. कधी? 1995. लिंक लावून ठेवा. ओके, सॉरी. नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर मी ऑलरेडी दिलं मागच्या क्वेश्चन मध्ये, माहिती देतो. सो WTO वॉज एस्टॅब्लिश इन 1947, 56, 95, 2001. What will be the correct answer of this question? Yes, option C is the correct. कशाची जागा घेतलेली आहे याने? गॅटची जागा घेतलेली आहे. पर्पज काय आहे? इंटरनॅशनल ट्रेड रूल्स रेग्युलेट करणं. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, हेडक्वार्टर ऑफ WTO इज लोकेटेड ऍट. WTO चे मुख्यालय कुठे आहे? सो याचं करेक्ट आन्सर जे आहे, हेडक्वार्टर जे आहे ते कुठे आहे? जेनेवा इथे आहे. जेनेवा इज द करेक्ट आन्सर. द नेक्स्ट क्वेश्चन, नाफ्टा इज अन एक्झाम्पल ऑफ. हे कशाचं उदाहरण आहे? मॉनिटरी युनियन? नो. कस्टम ड्युटी? नो. एक्सचेंज कंट्रोल? नो. मग राहिलं काय? एकच. कोणतं? रिजनल ट्रेड ब्लॉक्स. कारण याच्यामध्ये वेगवेगळे देश जे नॉर्थ हे म्हणू शकतो आपण, USA, कॅनडा, मेक्सिको हे रिजनल ट्रेड अग्रीमेंट मधल्या याच्यामध्ये या ग्रुपमध्ये आलेले आहेत. ट्रेड बॅरियर्स कमी करणं हे यांचं काय होतंय? उद्दिष्ट होतं असं आपण सांगू शकतो. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. द नेक्स्ट क्वेश्चन, IMF मेनली डील्स विथ. IMF चे मुख्य कार्य काय आहे? एक तर आहे मिलिटरी एड, एक्सचेंज रेट स्टॅबिलिटी ऑफ BOP सपोर्ट, इंडस्ट्रियल लायसनिंग, ट्रेड टॅरिफ. दीज आर द ऑप्शन्स अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. आपण बघितलं होतं IMF चे काय काय कार्य. IMF चा फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ओके. आणि याचं मुख्य कार्य काय आहे? एक्सचेंज रेट सांभाळणं, स्टॅबल ठेवणं आणि BOP क्रायसिस मध्ये लोन देणं. कोणाला? जे कंट्रीज यांचे सदस्य आहेत, सदस्य राष्ट्रांना लोन देणं. लोन देणं ते पण कसे? शॉर्ट टर्म लोन. ठीक आहे. अशा छोट्या छोट्या कीवर्ड्स वरून त्या इन्स्टिट्यूशन बद्दल इन्फॉर्मेशन डोक्यामध्ये स्टोअर करा. देन नेक्स्ट क्वेश्चन, वर्ल्ड बँक मेनली प्रोव्हाइड्स. वर्ल्ड बँक मुख्यतः काय प्रदान करते? IMF बद्दल बघितलं की हे छोटे लोन्स प्रदान करते. मग आता वर्ल्ड बँक काय करते? ऑप्शन ए शॉर्ट टर्म ट्रेड फायनान्स, डेव्हलपमेंट लोन फायनान्स, मिलिटरी लोन्स, एक्सपोर्ट सबसिडी. सबसिडीज देत नाही वर्ल्ड बँक, मिलिटरी लोन्स देत नाही. शॉर्ट टर्म लोन्स तर IMF देते. मग इथे राहिलं काय ऑप्शन? करेक्ट ऑप्शन बी, डेव्हलपमेंट लोन्स. वर्ल्ड बँक डेव्हलपिंग कंट्रीजला डेव्हलपमेंट प्रोजेक्ट साठी लोन देते. रोड्स बांधणं, डॅम्स बांधणं, एज्युकेशन प्रोजेक्ट साठी वर्ल्ड बँक जे आहे ते मदत करत असते. द नेक्स्ट क्वेश्चन, स्पेशल ड्रॉइंग राईट्स SDRs आर क्रिएटेड बाय. हे जे ड्रॉइंग SDRs जे आहे ते कोण निर्माण करतो? ऑप्शन ए WTO, देन RBI, IMF, वर्ल्ड बँक. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, IMF. ठीक आहे. आता स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे इंटरनॅशनल रिझर्व्ह असेट्स आहेत, त्यामुळे हे IMF तयार करते. कंट्रींना लिक्विडिटी सपोर्ट देणे हा त्याचा पर्पज असतो, त्यामुळे हे IMF तयार करते. RBI कडे हे असतात अवेलेबल, पण ते तयार कोण करतं? IMF. ओके. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. द नेक्स्ट क्वेश्चन, lender of which institution is known as the lender of the last resort for countries? ऑप्शन ए WTO, IMF, वर्ल्ड बँक, ADB. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, जेव्हा देश आर्थिक संकटात असतो तेव्हा कुठेही कर्ज मिळत नाही, तेव्हा ही संस्था जी आहे, ज्यातली कुठली संस्था जी आहे ती मदत करते. आता याच्यामध्ये वर्ल्ड बँक जे आहे ते प्रोजेक्ट साठी, डेव्हलपमेंट साठी मदत करते, त्यामुळे हे करणार नाही. वर्ल्ड आणि WTO जे आहे ते वाद मिटवण्यासाठी काम करते, ना की कोणाला वर काढण्यासाठी. राईट. आणि ADB तर याच्यामध्ये येतच नाही. आता याच्यामध्ये असं म्हणू शकतो आपण की लास्ट, आता याच्यामध्ये RBI वाटणं साहजिक आहे, कारण आपण काय म्हणतो की लास्ट लेंडर ऑफ द लास्ट रिसोर्ट हे म्हणतो आपण RBI ला, पण बँकांची बँक म्हणतो, बरोबर आहे. पण इथे हा वर्ड आलाय की कंट्रीज, फॉर कंट्रीज. RBI फक्त इंडिया पुरतं काम करते आणि त्यातल्या त्यात कमर्शियल बँकांसाठी ती लास्ट रिसॉर्ट आहे, पण कंट्रीसाठी लास्ट रिसॉर्ट आहे IMF. ठीक आहे. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. काय आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे लास्ट रिसॉर्ट आहे प्रत्येक कंट्रीसाठी. So this was the correct answer. Okay, so this is our first question. Who is known as the father of the theory of absolute advantage theory? निरपेक्ष लाभ सिद्धांताचे जनक कोण आहेत? ऑप्शन ए डेव्हिड रिकार्डो, ॲडम स्मिथ, आर्चर मार्शल, जे स्मिथ.
तर यांच्यापैकी म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. समटाइम्स मॅच द पेअर मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात की ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी कोण त्याचे जनक आहेत किंवा कोणी ते मांडलेले असे वेगवेगळे थेअरीज येतात. तर तुम्ही जर हा क्वेश्चन प्रिपेअर केला तर तोही तुमचा क्वेश्चन प्रिपेअर होईल आणि ते तुमचा मार्क्स जो आहे तो तुम्ही लूज करणार नाही. सो यापैकी या दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ऍडम स्मिथ. ऍडम स्मिथ माहिती आपण इकॉनॉमिक्स मध्ये फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हणतो. ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी यांनी मांडली. या सिद्धांतानुसार काय आहे, प्रत्येक देशाने ती वस्तू उत्पादन करावी ज्यामध्ये त्यांना कमी खर्च, उत्पादन क्षमता जास्त असते अशामध्ये. ठीक आहे. सो जो थेअरी सेशन आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये याला क्लिअरली मी एक्सप्लेन केलेलं आहे की कशा पद्धतीने हा ऍडम स्मिथने मांडलेली थेअरी आहे. त्याच्यावरच पुढचे काही क्वेश्चन्स आहेत. सो लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. This is our next question. According to absolute advantage theory, a country should specialize in the production of goods in which it has. आता या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर दिलं की ती थिअरी जी आहे ती तुमची इथे परफेक्ट होणार आहे. कसा आहे क्वेश्चन विचारलाय, निरपेक्ष लाभ सिद्धांतानुसार एखाद्या देशाने कोणत्या वस्तूच्या उत्पादनात विशेषीकरण करावं. इथे मागचा क्वेश्चन आपला होता की अकॉर्डिंग निरपेक्ष लाभ सिद्धांत कोणी म्हणला, ऍडम स्मिथ. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये तुमचं हे प्रिपेअर होईल की कुठल्या गोष्टीचं प्रोडक्शन ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज मध्ये करायला पाहिजे. ऑप्शन्स आहेत कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज, ऍब्सोल्यूट डिसएडव्हान्टेज, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज, इक्वल कॉस्ट ऍडव्हान्टेज. तर त्याच्या नावामध्येच याचा आन्सर आहे की ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज. ठीक आहे. निरपेक्ष लाभ ज्या वस्तूच्या उत्पादनामध्ये त्या कंट्रीला आहे त्या कंट्रीने त्या वस्तूंचं उत्पादन करावं. थोडक्यात काय की ज्या वस्तूमध्ये देश इतर देशांपेक्षा कमी खर्चात उत्पादन करू शकतात त्यामध्ये त्या वस्तूमध्ये स्पेशलायझेशन त्या व्यक्तीने करायला पाहिजे. समजा भारत आहे, भारताला टेक्नॉलॉजी किंवा रोबोट्स पेक्षा कापड उद्योग किंवा आता भारत त्याही लेवलला पोहोचलेला आहे. पण एक एक्सप्लेनेशन देते, भौगोलिक किंवा कमी खर्चामध्ये ज्या जास्त वस्तू तयार करू शकतो त्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीने काय करायचं असतं, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज शोधून आपण काय करायचं, त्या वस्तूचं उत्पादन करायचं. समजा जर भारत एक दिवसात 10 मीटर कापड आणि चीन 5 मीटर कापड करत असेल तर भारताला ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज कशामध्ये आहे, वस्तू कापड तयार करण्यामध्ये भारताला जास्त ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज याच्यामध्ये आहे. ठीक आहे. तर त्या वस्तूचं उत्पादन आपण करतो. द नेक्स्ट क्वेश्चन, द थिअरी ऑफ कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज वॉज डेव्हलप्ड बाय. आता याच्या पुढची कन्सेप्ट, निरपेक्ष लाभ सिद्धांत तर झाला. आता पुढची कन्सेप्ट काय सांगते, तर निरपेक्ष तुलनात्मक लाभ सिद्धांत कोणी मांडला, ऍडम स्मिथ, कोहलिन, केन्स, डेव्हिड रिकार्डो. दीज आर द ऑप्शन्स. ऍडम स्मिथ बिलकुल नाहीये कारण त्यांनी ऑलरेडी आपली निरपेक्ष लाभ सिद्धांत दिलाय तर कंपॅरेटिव्ह वर्ड परत ते का वापरतील. ठीक आहे. सो इथे मग आपल्याला ऍडम स्मिथ ऑप्शन कट करायचंय. मग कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, कोहलिन, केन्स, David Ricardo. Okay, and the correct answer is option D. Okay. Yes, David Ricardo. कारण डेव्हिड रिकार्डो यांनी कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी मांडली. हा सिद्धांत सांगतो की देशाने त्या वस्तूचं उत्पादन करावे ज्यामध्ये त्यांचा अपॉर्च्युनिटी कॉस्ट कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन असं सांगतोय, कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज इज बेस्ड ऑन द डिफरन्सेस. तुलनात्मक लाभ हा कोणत्या फरकावर आधारित असतो. ऑप्शन आहे ऍब्सोल्यूट कॉस्ट, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, सेलिंग प्राइसेस, टॅक्स रेट्स. दीज आर द ऑप्शन्स. सो डेव्हिड रिकार्डोने ही कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी दिली आणि त्यांनी नेमकं कशावरती करायला पाहिजे मी सांगितलं. मग आता याच्यामध्ये कोणती कॉस्ट येऊ शकते, तर निरपेक्ष खर्च, संधी खर्च, सेलिंग प्राइस, टॅक्स रेट्स. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. संधी खर्च ज्याच्यामध्ये आपल्याला कमी आहे त्याच्यामध्ये त्या वस्तूचं उत्पादन करायचं असतं. संधी खर्च म्हणजे काय की एक वस्तू तयार करण्यासाठी दुसऱ्या वस्तूचा जो त्याग करावा लागतो त्याला आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो. मग जेवढा अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे तेवढा आपल्याला जास्त फायदा आहे. समजा भारताने एक कार तयार केली, ठीक आहे, आणि एक कार तयार करण्यासाठी 2 मोबाईलचा त्याग करावा लागला. ठीक आहे. हे झालं रेशो म्हणजे त्या दुसऱ्या वस्तूचा त्याग करावा लागला त्याच्यासाठी अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आणि चीनला 5 मोबाईलचा त्याग करावा लागतो एक कार बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये भारताला कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज आहे कार बनवण्यासाठी कारण फक्त 2च मोबाईलचं काय करावं लागतो, त्याग करावा लागतो कंपॅरेटिव्ह टू चायना. सो ऑप्शन इथे काय आहे, बी हे करेक्ट आहे. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, हेक्सर-ओहलिन थेअरी इज ऑल्सो नोन ऍज. हेक्सर-ओहलिन थेअरीला दुसरं कोणत्या नावाने ओळखलं जातं. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन्स पहिले सांगते, लेबर थेअरी, फॅक्टर एंडाउमेंट थेअरी, पर्चेसिंग पॉवर थेअरी, क्लासिकल थेअरी.
सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, फॅक्टर एंडोमेंट थेरी. डायरेक्ट दुसरं नाव विचारलंय, बरोबर. या थेरीमध्ये काय सांगितलंय त्यासाठी पुढचा प्रश्न आहेच, ठीक आहे. त्यामुळे मी ते एक्सप्लेन करत नाही. बट हेक्स्चर ओलिन थेरी इज इक्वल टू फॅक्टर एंडोमेंट थेरी तुम्ही म्हणू शकता. ओके. फॅक्टर्स म्हणजे कुठले आपले लँड, लेबर, कॅपिटल, जे प्रोडक्शनचे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर. Then next question. According to Heckscher-Ohlin theory, countries export goods that use. आता Heckscher-Ohlin theory म्हणजे फॅक्टर एंडोमेंट थेरी नुसार देश कोणत्या वस्तू निर्यात करतात. ऑप्शन आहे स्केअर्स फॅक्टर इंटेन्सिव्हली, दुर्मिळ घटकांचा जास्त वापर करणाऱ्या वस्तू. इम्पोर्टेड फॅक्टर्स, आयात केलेल्या घटकांच्या वस्तू. अबॉन्डंट फॅक्टर्स, इंटेन्सिव्हली विपुल घटकांचा जास्त वापर करणाऱ्या वस्तू. इक्वल फॅक्टर्स इंटेन्सिव्हली, समान घटक वापरणाऱ्या वस्तू. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, अबॉन्डंट फॅक्टर इंटेन्सिव्हली. ठीक आहे. म्हणजे ज्या देशामध्ये समजा एखादा देश आहे, त्या देशामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन किंवा पुरवठा सोर्स जे आहे ते जास्त प्रमाणात आहे, विपुल प्रमाणामध्ये आहे, त्या घटकाचा वापर करून त्या देशाने त्या वस्तूचं उत्पादन करायचं. तुमच्याकडे लेबर जास्त आहे, तुम्ही लेबर इंटेन्सिव्ह प्रोडक्ट बनवा. तुमच्याकडे कॅपिटल जास्त आहे, तर तुम्ही कॅपिटल इंटेन्सिव्ह प्रोडक्ट बनवा. हेच आपल्याला हेक्स्चर-ओलिन थेरी मध्ये म्हणजे फॅक्टर एंडोमेंट थेरी मध्ये सांगितलेलं आहे. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. The next question. Which economists criticize the mercantilism in the wealth of nation? आता wealth of nation हे कोणाचं आहे हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. ओके. सो याच्यामध्ये तोंडपाठ म्हणजे डोळे झाकूनही त्याचं उत्तर दिलं आलं पाहिजे. सो याच्यामध्ये रिकार्डो, मार्शल, ॲडम स्मिथ हे ऑप्शन्स आहेत. हार्बलर ऑप्शन आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी स्टार्ट केलेलं आहे क्लासिकल जे ट्रेड थेरीज आहेत त्या मांडायला. त्याच्यामध्ये ॲडम्स म्हणजे त्यांच्या वेल्थ ऑफ नेशन मध्ये त्यांनी ॲडम स्मिथ यांनी मर्कॅन्टिलिझमवर टीका केली, कारण मर्कॅन्टिलिस्ट फक्त सोने आणि एक्सपोर्ट सरप्लसलाच महत्व देत होते. म्हणजे निर्यात मध्ये जे काय आपल्याला अधिक असतं आणि सोनं याच्यामध्येच आपल्याला काय आहे म्हणजे इम्पोर्ट कमी करायचा आणि एक्सपोर्ट वाढवायचा, एवढ्यावरतीच आपला ट्रेड चांगला होऊ शकतो हे मर्कॅन्टिलिझम सांगतात. पण स्मिथ म्हणजे ॲडम स्मिथ यांनी फ्री ट्रेडला सुद्धा समर्थन केलं. त्यामुळे हे ऑप्शन सी करेक्ट. The next question. Mercantilists believe that nation wealth increases through. आता हा जो मर्कॅन्टिलिझम आहे त्यांनी कोणत्या गोष्टीला पाठिंबा दिला किंवा जी राष्ट्राची संपत्ती आहे ती कशामुळे वाढते? फ्री इम्पोर्टमुळे, इम्पोर्ट म्हणजे आयात केल्यामुळे वाढते का? का ट्रेड डिफिसिट म्हणजे व्यापारामध्ये तूट असेल तर होईल का? नॅशनल इन्कम मध्ये वाढ? इन्क्रीज तर पॉसिबल नाही. ठीक आहे, चेंज जरूर येईल पण इन्क्रीज होणार आहे का? नाही. फॉरेन एड्स, फॉरेन एड्स मुळे पण पॉसिबल नाहीये. मग कशामुळे पॉसिबल आहे? तर एक्सपोर्ट सरप्लस. एक्सपोर्ट सरप्लस म्हणजे तुम्ही 10 वस्तूंची निर्यात करताय आणि 5 वस्तूंची जर आयात करताय तर तुम्ही 5 वस्तू एक्स्ट्रा काय करतायत? एक्सपोर्ट करतायत म्हणजे निर्यात करतायत. तर मग इथे तुमच्याकडे अधिक आहे. ठीक आहे. आयात निर्यात अधिक आहे, तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेस करतात. एक्सपोर्ट्स आर ग्रेटर दॅन इम्पोर्ट्स असतील तर देश श्रीमंत होतो आणि ह्याला आपण काय म्हणतो? फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड. ठीक आहे. सो एक्सपोर्ट सरप्लस असेल तेव्हा नॅशनल वेल्थ वाढेल हे मर्कॅन्टिलिझमचं म्हणणं होतं. चुकीचं नव्हतं, पण त्यांचं म्हणण्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या ज्या ॲडम स्मिथ यांनी पुढे आणल्या. The next question. Opportunity cost theory of international trade was developed by. संधी खर्च सिद्धांत कोणी मांडला? हार्बलर, रिकार्डो, ओहोलिन, केन्स. These are the options. ओके. सो याच्यामध्ये डायरेक्ट आन्सर आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही जी थेरी आहे किंवा कन्सेप्ट आहे ती हार्बरल यांनी दिलेला आहे. हार्बरल यांनी रिकार्डोच्या लेबर थेरी ऐवजी अपॉर्च्युनिटी कॉस्ट कन्सेप्ट वापरलेला आहे. ओके. लेबर थेरीच्या ऐवजी अपॉर्च्युनिटी कॉस्ट त्यांनी पुढे मांडली. देन नेक्स्ट क्वेश्चन. द गेन्स फ्रॉम ट्रेड्स अराइज मेनली बिकॉज ऑफ. व्यापारातून लाभ मुख्यतः कशामुळे मिळतो? टॅक्सेशन, स्पेशलायझेशन, इन्फ्लेशन, पॉप्युलेशन, ग्रोथ. गेन म्हणजे मिळवणं काहीतरी. सो एखाद्या ट्रेड मध्ये किंवा वापरामध्ये मुख्य लाभ कधी मिळतो? सो दीज आर द ऑप्शन्स अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. टॅक्सेशन, इन्फ्लेशन, पॉप्युलेशन ग्रोथ याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त लाभ मिळू शकत नाही. पण तुम्ही जर स्पेशलायझेशन केलं तर काय होऊ शकतं? उत्पादन वाढू शकतं. त्या उत्पादनासाठीचा खर्च कमी होऊ शकतो. इफिशियन्सी वाढते आणि त्यामुळे ट्रेड गेन्स मिळतात. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन. विच थेरी एक्सप्लेन्स ट्रेड बेस्ड ऑन डिफरन्सेस इन लेबर प्रोडक्टिव्हिटी. कोणता सिद्धांत श्रम उत्पादकतेतील फरकावर आधारित व्यापार स्पष्ट करतो? ठीक आहे. आता सिद्धांत विचारलाय श्रम आधारित. ओके.
and these are the options: comparative advantage theory, Heckscher-Ohlin theory, product cycle theory आणि gravity theory. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थिअरी. का? त्याच्यामध्ये रिकार्डो यांच्यामध्ये काय लेबर प्रोडक्टिव्हिटी लेबर प्रोडक्टिव्हिटी जो काही फरक आहे या फरकामुळे ट्रेड होत असतो. म्हणजे एका देशातील वर्कर्स अधिक इफिशियंट आहेत हे कंपॅरेटिव्हली जर आपल्याला वेगळं करता आलं तर आपण त्याच्यावरून ठरवू शकतो की हा देश या वस्तूंचं उत्पादन करू शकतो कारण त्यांच्याकडे तसे रिसोर्सेस आहे. ओके, सो द आन्सर इज ऑप्शन ए. The next question: in Ricardo theory, the cost of production is measured in terms of. रिकार्डोच्या सिद्धांतात उत्पादन खर्च कशाच्या आधारावर मोजला जातो? ऑप्शन ए कॅपिटल, मनी, लेबर, टेक्नॉलॉजी. दीज आर द ऑप्शन्स. ओके, आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, लेबर. लेबर का? कारण रिकार्डोने लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे उत्पादन खर्च बरोबर लेबर चार्ज, किती श्रमिक जे आहे, टोटल श्रमिक हे किती काम करतायत त्याच्यावरती तुमचं उत्पादन खर्च डिपेंड आहे. एखादा व्यक्ती हा 6 तास काम करतोय, 6 तासाला त्याला 5,000 रुपये तुम्ही देताय, ठीक आहे. सर 6 तासाला 5,000 तुम्ही देताय, हा उत्पादन खर्चामध्ये तुम्ही काय करता, ऍड करता. म्हणजेच रिकार्डोची जी लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यू आहे ती याच्यानुसार श्रमावरती डिपेंड आहे. ओके, सो ऑप्शन सी इज द करेक्ट. The next question: which among the following is an assumption of classical trade theory? पारंपरिक व्यापार सिद्धांताचे खालीलपैकी कोणते गृहीतक आहे? ऑप्शन ए imperfect competition, free trade, government control, high transport cost. अपूर्ण स्पर्धा, मुक्त व्यापार, सरकारी नियंत्रण, उच्च वाहतूक खर्च. आणि हे ऑप्शन्स आहेत, तर यापैकी करेक्ट आन्सर कोणतं असणार आहे? कोणतं गृहीतक आहे? तर फ्री ट्रेड हे इथे करेक्ट आन्सर आहे. क्लासिकल थेअरीमध्ये फ्री ट्रेड, परफेक्ट कॉम्पिटिशन, नो ट्रान्सफर कोड अशी अझम्पशन्स आहेत. आणि याच्यामध्ये कोणते गृहीतक क्लासिकल ट्रेडचं विचारलेलं आहे, तर याच्यामध्ये ऑप्शन ए मध्ये ते इम्परफेक्ट दिले, त्यामुळे ते गेलं. गव्हर्नमेंट कंट्रोल याच्यामध्ये काय नाही, पण नो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट हे त्याचं अझम्पशन आहे, ते ऑप्शन मध्ये हाय ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट दिले, त्यामुळे हे पण ऑप्शन नाही. ऑप्शन बी करेक्ट, ओनली फ्री ट्रेड. ओके. The next question: the concept of terms of trade refers to. आता व्यापाराच्या अटी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए रेशियो ऑफ एक्सपोर्ट टू इम्पोर्ट्स, रेशियो ऑफ एक्सपोर्ट प्राइसेस टू इम्पोर्ट प्राइसेस, फॉरेन एक्सचेंज रिजर्व, ट्रेड बैरियर्स. Okay, these are the options. Sorry, so याच्यामध्ये these are the options: ratio of export to imports, ratio of export prices to the import prices, foreign exchange reserves, trade barriers. ओके, याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, रेशियो ऑफ एक्सपोर्ट प्राइसेस. म्हणजे तुम्ही ज्या काही वस्तू पाठवताय त्याच्या प्राइसेस, म्हणजे आता समजा 10 वस्तू पाठवल्या त्याचे 1,000 रुपये पैशामधली व्हॅल्यू, आणि इम्पोर्ट प्राइसेस म्हणजे तुम्ही येता तिकडून 5 वस्तू घेतल्यात आणि त्याचे 500 रुपये, तर ह्या रुपयांमधला रेशो जो असेल तो तुमचा टर्म्स ऑफ ट्रेड असणार आहे. त्याचा फॉर्म्युला पण काय, एक्सपोर्ट प्राइस इंडेक्स डिवायडेड बाय इम्पोर्ट प्राइस इंडेक्स इंटू 100. निर्यात किमती आणि आयात किमतीचे यांचं गुणोत्तर याच्यामध्ये काढलं जातं. द नेक्स्ट क्वेश्चन: इफ एक्सपोर्ट प्राइसेस राइज फास्टर दॅन द इम्पोर्ट प्राइसेस, टर्म्स ऑफ ट्रेड विल बी. आता याच्यामध्ये काय होतंय बघा, निर्यात किमती आयात किमतीपेक्षा जास्त वेगाने वाढल्यास व्यापाराटी काय होती? विचारात घ्या तुम्ही, जर एक्सपोर्ट प्राइसेस वाढल्या म्हणजे तुम्हाला वस्तू ज्या पाठवताय, निर्यात जर वाढली, निर्यातीची प्राइस वाढली तर देशाला जास्त फॉरेन एक्सचेंज मिळतं, पण टर्म्स ऑफ ट्रेड याच्यामध्ये काय होतं मग, इम्प्रूव्ह होतो. ठीक आहे, टर्म्स ऑफ ट्रेड एक्सपोर्ट करतोय तर आपल्याला जास्त पैसे येतील, इम्पोर्ट करताना त्याचे पैसे वाढले तर मग आपल्याला तोटा होऊ शकतो, जास्त पैसे आपल्याला दुसऱ्या कंट्रीला द्यावे लागतील. सो इथे ऑप्शन सी करेक्ट आहे, इम्प्रूव्ह. देन नेक्स्ट क्वेश्चन: विच थेअरी इज असोसिएटेड विथ फॅक्टर प्राइस इक्वलायझेशन, घटक किंमत समानीकरण कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? ऑप्शन ए केन्सियन थेअरी, हेक्स्टर-ओव्हलिन थेअरी, मॉनेटरी थेअरी and mercantilism. These are the options. Let's see the option which is correct. The correct answer is ऑप्शन बी, हेक्स्टर-ओव्हलिन थेअरी. ठीक आहे, ट्रेडमुळे वेजेस आणि रिटर्न्स ऑन कॅपिटल्स वेगवेगळ्या देशात समान होण्याची टेंडन्सी याच्यामध्ये असते हेक्स्टर-ओव्हलिन मध्ये. सो इक्विलायझेशन, प्राइस इक्विलायझेशन असोसिएटेड आहे या थेअरीशी. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन:
इंट्रा इंडस्ट्री ट्रेड मीन्स ट्रेड इन. अंतर्गत उद्योग व्यापार म्हणजे काय? ऑप्शन ए ऍग्रिकल्चर गुड्स ओनली, सिमिलर प्रोडक्ट्स विद इन द सेम इंडस्ट्री, मिलिटरी गुड्स, सर्व्हिस ओनली. दीज आर द ऑप्शन्स. आणि याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सिमिलर प्रोडक्ट विद इन अ सेम इंडस्ट्री. तर याच्यामध्ये एक इंडस्ट्री मधील समान वस्तूंचा व्यापार म्हणजे इंट्रा इंडस्ट्री. भारत कार एक्सपोर्ट करतो आणि दुसऱ्या प्रकारच्या कार्स इम्पोर्ट सुद्धा करतो, तर ह्याला आपण काय म्हणतो? इंट्रा इंडस्ट्री. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, द लिओन-टिफ पॅराडॉक्स इज रिलेटेड टू. लिओन-टिफ पॅराडॉक्स पण कशाशी रिलेटेड आहे असं विचारलेलं आहे. सो आता काय आहे लिओन-टिफ पॅराडॉक्स, पहिले काय आहे ते सांगते की जसं आपल्याला फॅक्टर एंडोमेंट थेअरी सांगितली की ज्या देशामध्ये ज्या वस्तूंचा भरपूर प्रमाणात, विपुल प्रमाणात उपलब्धता आहे त्याने त्या वस्तूची उत्पादन करावं, त्या वस्तूचा उपयोग करून उत्पादन करावं आणि त्यांनी त्याची निर्यात करावी, बाकीच्या देशांनी त्याची आयात करावी. हा आपल्याला फॅक्टर एंडोमेंट थेअरी सांगतो. बट काही देशामध्ये काय होतं, तर म्हणजे तुमच्याकडे कॅपिटलही भरपूर आहे आणि श्रमही भरपूर आहे, पण तरीही तुम्ही श्रम भरपूर आहे तरीही कॅपिटल इंटेन्सिव्ह तुम्ही वस्तू तयार करता, कारण याच्यामध्ये कॉस्ट कमी येऊ शकतो किंवा कमी वेळामध्ये तुम्ही जास्त वस्तूचं उत्पादन करू शकता. आणि त्यामुळे इथे तुम्ही काय केलेलं आहे, श्रम प्रधानाऐवजी कॅपिटल वस्तू भांडवलाचा वापर करून उत्पादन केलेलं आहे. सो हे लिओन-टिफ पॅराडॉक्स आहे, लिओन-टिफचा विरोधाभास आहे. मग हा रिलेटेड कशाची असणार आहे? फॅक्टर एंडोमेंट थेअरीशी. ठीक आहे. कॅपिटल अबंडंट यूएसए लेबर इंटेन्सिव्ह गुड एक्सपोर्ट केले, तर हे हेक्स्चर-ओलिन थेअरीच्या विरुद्ध आहे, यालाच आपण पॅराडॉक्स म्हणतो, राईट. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. The next question, which of the following is not a feature of international trade? खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय व्यापाराचं वैशिष्ट्य नाही? ऑप्शन ए, immobility of factor, internationally, use of different currencies, free movement of labor between countries and government restrictions. Not feature of international trade म्हटले तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, फ्री मुवमेंट ऑफ लेबर बिटवीन कंट्रीज. इंटरनॅशनल ट्रेड मध्ये लेबर फ्रीली मूव्ह होत नाही, विजा, मायग्रेशन रूल्स, पैसे हे सगळं त्यांना लागतं, त्यामुळे हे फीचर नाहीये इंटरनॅशनल ट्रेडचं. ओके, इंटरनॅशनली विचारलं त्याच्यामुळे हा ऑप्शन याच्यात रॉंग. द नेक्स्ट क्वेश्चन, मॉडर्न थिअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड एम्फसाइजेस. आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत कशावरती भर देतो? ऑप्शन ए, लेबर अलोन, फॅक्टर एंडोमेंट, गोल्ड रिझर्व्ह, पॉप्युलेशन साईज. दीज आर द ऑप्शन्स आणि याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, फॅक्टर एंडोमेंट. हेक्स्चर-ओलिन थेअरीची जी फॅक्टर एंडोमेंट थेअरी आहे तीच मॉडर्न थेअरी इथे आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, टर्म्स ऑफ ट्रेड्स आर फेवरेबल वेन. आता याच्या आधीचा मागचा जो क्वेश्चन गेलाय त्याच्यामध्ये हे गेलेलं आहे की व्यापारासाठी अनुकूल कधी असतात, तर ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर देता आलं पाहिजे. इम्पोर्ट प्राइसेस एक्सिड्स एक्सपोर्ट प्राइसेस, export prices exceed import prices, both prices are equal, trade deficit increases. deficit तर याच्यामध्ये वाढत नाही, इक्वल सुद्धा असत नाही, याच्यामध्ये काहीतरी कमी आणि काहीतरी जास्त असणारच आहे. पण मग इम्पोर्ट प्राइसेस कमी पाहिजे का एक्सपोर्ट प्राइसेस कमी पाहिजे? तर याच्यामध्ये इम्पोर्ट प्राइसेस या कमी असल्या पाहिजेत, पण एक्सपोर्ट प्राइस या एक्सीड असल्या पाहिजेत, आणि म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. आयातपेक्षा निर्यात पैशाची जास्त असेल तर आपल्याला फायदा होतो. ट्रेड ऑफ टर्म्स ऑफ ट्रेड हे फेवरेबल असतात त्या स्पेसिफिक कंट्रीसाठी. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ट्रेड थेअरी इज बेस्ड ऑन द डिफरन्सेस इन फॅक्टर अबंडन्स. कोणता सिद्धांत घटकाच्या विपुलतेतील फरकावर आधारित आहे? श्रमातील घटका डिफरन्स वरती जो सिद्धांत आहे तो आहे ऍब्सोल्यूट एडव्हान्टेज किंवा कंपॅरेटिव्ह एडव्हान्टेज. ऍब्सोल्यूट नाही. आता इथे विचारले की घटक, जे घटक तुम्ही उत्पादनासाठी वापरता त्या घटकांच्या फरकावरती कोणता घटक म्हणजे सिद्धांत इथे मांडलं जातं? ऑप्शन ए, कंपॅरेटिव्ह एडव्हान्टेज थेअरी, हेक्स्चर-ओलिन थेअरी, अबंडंट एडव्हान्टेज थेअरी, वेंट फॉर सरप्लस थेअरी. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, हेक्स्चर-ओलिन थेअरी इथे करेक्ट आन्सर आहे. ज्या देशाकडे जास्त प्रमाणात फॅक्टर असतो त्या फॅक्टरवर डायरेक्ट गुड एक्सपोर्ट होतात. ओके. Then next question, the main analytical tool used in the international trade theory is. आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतात वापरले जाणारं प्रमुख विश्लेषणात्मक साधन कोणतं आहे? Indifference curve analysis, input output analysis, demand supply analysis, national income analysis. And the correct answer of this question is option C, demand and supply analysis. Demand and supply analysis म्हणजे इंटरनॅशनल प्राइसेस आणि ट्रेड इक्विलिब्रियम समजण्यासाठी तुम्हाला डिमांड आणि सप्लाय दोन्हीचे अनालिसिस वापरावा लागतो. सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे.
The next question, which of the following is a dynamic gain from international trade? आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणारा गतिशील लाभ कोणता? ऑप्शन ए efficient resource allocation, increase in market price, better utilization of resources, lower production cost. आता क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या की आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणारा गतिशील लाभ, डायनामिक लाभ विचारलेला आहे. त्यातून आपल्याला काय मिळतं? डायनामिक गेन्स म्हणजे काय? लॉंग रन बेनिफिट्स, खूप वेळासाठी कालावधीसाठी मिळणारा आपला बेनिफिट. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इन्क्रीज इन मार्केट साईज. याच्यामध्ये मार्केटचं एक्सपान्शन होतं, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होतं, इनोव्हेशन्स होतं आणि आणखीन आपला ग्रोथ होते किंवा नॅशनल इन्कम मध्ये भर पडते. ओके, सो दिस इज आवर लास्ट क्वेश्चन फॉर टुडे सेशन. द प्रायमरी बेसिस ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इज, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मुख्य आधार कोणता आहे? सिमिलरिटी इन रिसोर्सेस, डिफरन्स इन रिसोर्स अवेलेबिलिटी, equal wage rate, common language. And the correct answer of this question is option B, difference in resource availability. तुमच्याकडे सर्व देशांकडे रिसोर्सेस समान नसतात, बरोबर आहे. त्यामुळे स्पेशलायझेशन आणि जे काही उत्पादक जे घटक तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्यातून तुम्ही स्पेशलायझेशन करता आणि त्यातून मग ट्रेड निर्माण होतो. ठीक आहे, जसं की मिडल ईस्ट मध्ये तेल, इंडियामध्ये लेबर, युएस मध्ये कॅपिटल आणि टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टींचा स्पेशलायझेशनचा उपयोग करून काय केलं जातं? ट्रेड केला जातो, व्यापार केला जातो, राईट. सो ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशन मध्ये काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट ज्या आहेत इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सच्या त्या होपफुली तुमच्या क्लिअर झाल्या असतील आणि नक्कीच तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये स्कोर वाढवण्यासाठी हे एमसीक्यूज तुम्हाला मदत करणार आहेत. So thank you for watching video. All the very best for the preparation.